नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक नव्या पद्धतीने अंड्याच्या रस्स्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यात एक उभा चिरलेला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा चांगला परतून घेतलेला आहे. आता एक टोमॅटो परतून घ्यायचा आहे. परतून झाला की थोडंसं लसूण घालायचं आहे, थोडं आलं घालायचं आहे. टोमॅटो आणि कांदा जरासा येण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. आता याच्यात थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. लवंग, दालचिनी, धने हे मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, आता याच्यात थोडीशी मिरची पावडर घालायची आहे. याच्यात थोडंसं गरम पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे मसाला. हे बघा, असं चांगलं शिजवून घेतलेला आहे. आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया, थंड करायला घेऊया. हे बघा, मिक्सरच्या भांड्यात हे घेतलेलं आहे. हे आता बारीक वाटून घ्यायचं आहे. ह्या भांड्यात 2 पळी तेल घातलेलं आहे. त्याच्यात हा मिक्सरला वाटलेला मसाला घालून भाजून घ्यायचा आहे. याच्यातच एक छोटासा चमचा बेसन घालायचा आहे आणि हे पण या मसाल्यासोबत चांगलं भाजून घ्यायचं आहे. बघा, मसाला चांगला भाजला. ह्याच्यात हे घरचं लाल तिखट आहे आणि हळद हे घालून परतून घ्यायचं आहे. मसाला चांगला आता भाजून झालेला आहे. आता याच्यात गरम पाणी ओतायचं आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे पातळ घट्ट त्याप्रमाणे गरम पाणी ओता. हे बघा, हे आता चांगलं उकळू द्यायचं आहे. रस्सा चांगला उकळलेला आहे. हे बघा, अंडे उकडलेले अंड्यांना हे असं चिरा दिलेल्या आहेत. आता हे एक एक करून असं ह्याच्यात सोडायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. हा बघा, हा रेडी झालेला आहे अंड्याचा रस्सा. हे बघा, हे बघा, अंड्याच्या रस्स्याचं ताट रेडी झालेलं आहे. हे बघा, हे आहे अंड्याचा रस्सा. हे आहेत 2 चपात्या. हा आहे पांढरा भात. इथं कांदा आणि लिंबू आहे. तर ही अंड्याच्या रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली माझी अंड्याच्या रस्स्याची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईल. तर शौर्यस क्लाउड किचनला नेहमी विजिट द्या. माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.